विविध स्तरांवर बागांच्या, फुलांच्या, झाडांच्या आणि त्यांच्याशी निगडीत स्पर्धा, मार्गदर्शन, त्यांची प्रदर्शनं याच्या बरोबरच आपण गार्डन्स क्लब, ग्रीन क्लीन अँड ग्रीन सिटीज गार्डन्स क्लब, ग्रीन क्रेडिट्स, ग्रीन एज्युकेशन, ग्रीन शॉपी आणि ग्रीन एज्युकेशन अशा बऱ्याच स्तरांवर गार्डन्स क्लब काम करत आहे. मला वाटतं मी आता जास्त वेळ न घालवता विल स्टार्ट द प्रोग्राम. We have a very nice and unique creative inauguration today. I request Malhar to run the inauguration film. That was simply fantastic. मला खूपच सुंदर. या कोविडने आपल्याला बरंच काही शिकवलंय. आपण आता व्हर्च्युअल इनॉग्रेशन बघितलं. आपण असं डोळ्यासमोर आणूया की आजचे आपले सर्व जे गेस्ट आहेत, डॉक्टर शिंदे सर, त्यांनी नारळाला पाणी घातलेलं आहे. त्यानंतर आपल्या मैथिली मॅम, असं प्रत्येकाने त्यांनी पाणी घातलेलं आहे आणि नंतर नारळ कार्यक्रमाचा फुटलेला आहे. खूप सुंदर पद्धतीने इनॉग्रेशन झालंय आपलं. आफ्टर दिस युनिक इनॉग्रल, आय वुड लाईक गार्डन्स क्लब प्रेसिडेंट Kalpana Sawant ma'am to give a preface about this festival. Over to Kalpana ma'am. Ma'am. Welcome all of you in our Gardens Club कल्पतरू 2021 कोकोनट फेस्टिवल. आपले आज जे मान्यवर आहेत कार्यक्रमाचे चीफ गेस्ट डॉक्टर व्ही शिंदे सर आपल्याला रत्नागिरीवरून जॉईन झालेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत श्री विजयसिंह सावंत कोल्हापूरवरून आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि वैद्या डॉक्टर मैथिली नेसर्गी नाईक या आपल्याला पुण्यावरून जॉईन झालेले आहे. हे आजचे कार्यक्रमाचे मान्यवर आहेत. आजचा आपला इनॉग्रल सेरेमनी आहे, त्याच्यातलं व्हर्च्युअल इनॉग्रेशन आत्ताच नुकतं पार पडलेलं आहे या सर्व मान्यवरांकडून. त्याच्यानंतर गार्डन्स क्लबचा आत्ताच पल्लवीनं सांगितलं की आम्हाला 52 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्या 52 वर्षाच्या कारकिर्दीत गार्डन्स क्लबला 1973 साली रॉयल रोज सोसायटी ऑफ लंडन यांच्याकडून 2 ब्रॉन्झ मेडल मिळालेले आहेत. त्याच्यानंतर 2018 सालचा आपल्याला जो अगदी अग्रणी असलेला वनश्री पुरस्कार आहे, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार महाराष्ट्राचा, तो आपल्याला लाभलेला आहे. आणि अनेक आपण म्हणतो की शहरी जैवविविधता त्याच्यामध्ये कार्यरत असलेली ही सुवर्ण महोत्सवी वर्षातली गार्डन्स क्लब हा अनेक उपक्रमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्याच्यामध्ये आपण प्लांटेशन प्रोग्राम घेतो ज्याच्यामध्ये गार्डन्स क्लब ग्रीन क्रेडिट्स आहे, त्याच्यानंतर ग्रीन अँड क्लीन सिटी आहे, ग्रीन शॉपी आहे, ग्रीन एज्युकेशन मध्ये अनेक आम्ही वर्कशॉप घेतो, गार्डनिंग कोर्सेस घेतो. त्याच्यानंतर आपल्याकडे ग्रीन फिंगर्स माळ्यांसाठी आपण प्रशिक्षण देतो. त्याच्यानंतर सेव्ह अवर सीड्स मध्ये आपण जे काही आपले स्थानिक बिया आहेत त्यांचं संवर्धन करणे, त्यांचं वाटप करणे, हे अनेक कार्यक्रम आम्ही वर्षभर घेतले जातात. आणि हे वर्षभर कार्यक्रम घेतो ते बेसिकली आम्ही जे युनायटेड नेशननं जे इंटरनॅशनल किंवा वर्ल्ड डे जे दिलेले आहेत त्याची दरवर्षी काहीतरी वेगवेगळी थीम दिलेली असते आणि त्या अनुषंगानं आम्ही हे घेतो. कारण आपण बघितलं की सध्याचं जे युग आहे ते सगळं लोकल टू ग्लोबल आहे. हे सगळं व्हर्च्युअली झाल्यामुळं लोकल टू ग्लोबल पोहोचण्यासाठी नक्कीच गार्डन्स क्लब हा कोल्हापुरातला क्लब आहे, पण तो आज जगभर पोचलेला आहे. आम्ही सुद्धा FAO फूड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन युनायटेड नेशन यांच्याशी बऱ्याच वेळा
आमचे पत्रव्यवहार झालेले आहे. आमचे अनेक कार्यक्रम त्यांच्या वेबसाईटवर पण येत आहेत दरवेळी. तर हा लोकल टू ग्लोबल हे जाताना गार्डन्स क्लबला निश्चितच मला ही संकल्पना जी सुचली कोकोनट फेस्टिवल, ते ऍक्च्युली आपल्या आजच्या ज्या गेस्ट स्पीकर आहे मैथिली, त्यांनी सहजच बोलून गेल्या की आपल्याला असं नारळी पौर्णिमा आणि वर्ल्ड कोकोनट डे काही करता येईल का? हा त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही तो कार्यक्रम थोडंसं त्याच्यामध्ये आपण जे आहे कल्पतरू आपण म्हणतो कोकोनटला. अगदी कुठल्याही गोष्टीला नारळ आपल्याला अगदी आजारी पडलं तरी नारळ लागतो. आपल्याला कुठल्याही धार्मिक कार्यक्रमासाठी नारळ लागतो किंवा आपण बघितलं तर नारळाचे एवढे गुण आहे. म्हणूनच आपण त्याला तो म्हणतो की एक देवफळ आहे, श्रीफळ आहे नारळ. आणि ह्या अनुषंगाने नारळाबद्दल जेवढं जास्तीत जास्त आपल्याला देता येईल यासाठी या आपल्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. त्याच्यामध्ये आपण एक वेगवेगळ्या सेशन्स मध्ये हा घेतलेला आहे. पहिले जे 3 सेशन्स आपले मेन आहे त्याच्यामध्ये गार्डनिंग अँड फार्मिंग विच इज रिलेटेड विथ कोकोनट प्रोडक्शन, इट्स केअर, मेंटेनन्स, डिफरंट युजेस रिलेटेड विथ द कोकोनट फार्मिंग, ह्याच्यावरती आपल्याकडे तज्ञ लोक आपल्याकडे येणार आहेत. आणि हे 3 दिवस आपला तो गार्डनिंग फार्मिंगचा असणार आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर व्ही शिंदे सर आहेत, डॉक्टर भालेराव सर आपल्याला गुजरात मधून जॉईन होणार आहेत, वानखेडे सर आहेत रत्नागिरी भाटे रिसर्च सेंटरचे, त्याच्यानंतर बागडे सर आपल्या ऍग्रिकल्चर कॉलेजमधले ते जॉईन होणार आहे, केरळ मधून मणिकांतन सर जॉईन होणार आहेत. तर हे रिलेटेड विथ गार्डनिंग फार्मिंग आहे. त्याच्यानंतर हेल्थ अँड न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ कोकोनट याच्यावरती आपल्या डॉक्टर मैथिली नैसर्गी नाईक आहे. हा ज्या कोकोनटचा ज्या आपल्या आयुर्वेदात किंवा ग्रंथातून जे श्रीफळाबद्दल जे महत्व आलेलं आहे, अगदी साध्या त्या ग्रंथातून या महत्वाचे आपल्याला काही फॉर्म्युलेशन दिलेले आहेत जे आपण घरगुती पद्धतीनं करू शकतो. याची डेफिनेटली ते आपल्याला माहिती देणार आहे. त्यांचा 2 दिवस आपले लेक्चर्स असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे कोकोनटचे बाय प्रोडक्ट्स आहेत म्हणजे कॉयर आहे किंवा त्याच्यापासून आपण ऑर्नामेंटल जे युजेस आहेत, त्याच्यापासून आर्ट अँड क्राफ्ट जे कोकोनट पासून केलं जातं, कोकोनट शेल पासून, कॉयर स्कल्पचर्स पासून, ते डेफिनेटली आपण त्याच्यामध्ये त्याचे डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे. त्यासाठी आपल्या ज्या आर्टिस्ट आहेत चिनार भिंगाडे, त्याच्यानंतर वेद वाईकर हे आपल्याला त्याचे डेमॉन्स्ट्रेशन ही दाखवणार आहे. गुजरात वरून सोनी मॅडम आपल्याला त्यांचं जे ट्रेनिंग देतात, तिथले जो आदिवासी महिला आहेत त्यांना ह्या कोकोनटच्या बाय प्रोडक्ट पासून 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जातं. ते नक्की काय ट्रेनिंग दिलं जातं आणि काय प्रोडक्ट त्याच्यापासून तयार होतात हे त्या आपल्याला दाखवणार आहे. त्याच्यानंतर व्हर्च्युअल टूर मध्ये आपण आजकाल बरेच आपण हे मॉडर्न युग असल्यामुळे डेफिनेटली आपण इथे जो कोकोनट फेस्टिवलचा जो कनेक्शन साधणार आहे तो डेफिनेटली आपल्या पौराणिक आणि आधुनिक युगात त्याचा कसा वापर केला गेला आणि केला जातो हे आपण बघणार आहे. त्यामुळे थोडंसं होलिस्टिक अँड सायंटिफिक बेस्ड हा आपला कोकोनट फेस्टिवल निश्चितच असणार आहे. त्या व्हर्च्युअल टूर मध्ये आपण व्हर्जिन कोकोनट ऑइल किंवा डेसिकेटेड कोकोनट ऑइल, होणारे कोकोनट शेल पासूनचे वेगवेगळे प्रोडक्ट्स, ह्याचं व्हर्च्युअल टूर, अगदी खराटा सुद्धा कसा कोकणात निर्माण केला जातो हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. तर हा इन जनरल हा आपला 10 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि 10 दिवसाचा हा कार्यक्रम आहे तो निश्चितच आपण नारळी पौर्णिमा तो वर्ल्ड कोकोनट डे, म्हणजे आज नारळी पौर्णिमा आहे 22 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर वर्ल्ड कोकोनट डे आहे. तर नारळी पौर्णिमा हा आपला राज्य नारळ आपण म्हणतो दिन आहे. तर वर्ल्ड कोकोनट डे हा जागतिक आपला नारळ दिन आहे. तर निश्चितच आपण हे लोकल टू ग्लोबल हे जो आपण कनेक्शन त्याच्यामध्ये निश्चित आपण साधणार आहे. तर ह्या सगळ्यांचा आपले आज पार्टिसिपेट जॉईन झालेत, वेगवेगळ्या महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा आपले पार्टिसिपंट आहेत. त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्या सर्वांचे पण इथे स्वागत आहे. आणि गार्डन्स क्लबचं हे चालू असलेलं काम आपल्या सारख्यांची प्रेरणा मिळून ते निश्चितच वाढणार आहे. तरी सर्वांना नारळी पौर्णिमाच्या शुभेच्छा
आणि आपला कार्यक्रम त्याचा इनॉग्रल झालेला आहे आणि आपण तो सुरू करत आहोत पुढील सगळे सेशन्स. धन्यवाद पल्लवी आणि सर्वांनाच उपस्थित मान्यवरांना. थँक्यू. थँक्यू सो मच कल्पना मॅम. कल्पना मॅमनी जे ब्रीफ दिलं त्याच्यावरनं एकंदरीत ह्याचा फेस्टिवलचा आवाका आपल्या लक्षात आला असेल. जवळजवळ 3 आठवडे ते 1 महिना सगळं शेड्युलिंग करणं, त्याचं डिटेलिंग करणं वगैरे ह्याच्यात गेला. ऍग्रीकल्चर कॉलेजचे इथले डॉक्टर संग्राम धुमाळ सर आणि सीमा सरोदे मॅम यांची आम्हाला खूप मदत लाभली आणि बऱ्याच प्रयत्नांती हा असा इतका छान कार्यक्रम आपल्या समोर आता येत आहे. उद्यापासून आपण त्याचा आनंद घेणारच आहे. थँक्यू कल्पना मॅम. नाउ आय वुड रिक्वेस्ट डॉक्टर स्मिता देशमुख to introduce Dr. Maithili Nesargi Naik ma'am, today's guest speaker. Dr. Smita Deshmukh. Hello. Hi. Smita, are you there? हा. आहेस? Yes. नमस्कार सर्वांना, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. आज आपल्या कार्यक्रमाच्या व्याख्याता आहेत वैद्य डॉक्टर मैथिली नेसर्गी नाईक. यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. त्यांनी BMS आणि MD आयुर्वेद टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून केलेले आहे. स्वास्थ्यवृत्त आणि योग या विषयामध्ये त्यांनी MD आयुर्वेद केलेले आहे. त्याचबरोबर MA संस्कृत आयुर्वेद दर्शन या विषयामध्ये केलेलं आहे. त्यांनी कोपनहेगन युनिव्हर्सिटी मधून न्यू नॉर्डिया डाएट हा कोर्स केलेला आहे. त्याचबरोबर त्या पुणे येथे प्रथम क्लिनिक इथे आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून काम बघतात. त्याचबरोबर मेडिकल कन्सल्टंट म्हणून इलिझियम क्लिनिक पुणे येथे आहेत. त्याचबरोबर त्यांचं भरतनाट्यम मध्ये विशारद झालेलं आहे. जर्मन भाषेचा त्यांनी एलिमेंटरी कोर्स केलेला आहे. त्याचबरोबर त्या आरोग्य, आयुर्वेद आणि योग या विषयांवर व्याख्याने देतात. हेल्दी डाएट प्लॅन फॉर गुड हेल्थ, शिवाय आयुर्वेद फॉर हेल्थ बेनिफिट्स ऑफ इंडियन क्लासिकल डान्स अँड म्युझिक आर्टिस्ट या विषयांवर पण त्या व्याख्यान देतात. त्याचबरोबर मोफत हेल्थ केअर कॅम्प्स ते अरेंज करतात. अशा विविध विषयांमध्ये पारंगत अभ्यासू आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला आज व्याख्याता म्हणून लाभलेले आहेत. ते आपल्याला विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. अशा या वैद्य डॉक्टर मैथिली नेसर्गी नाईक यांचं स्वागत करतेस. ठीक आहे. थँक्यू सो मच स्मिता. येस, थँक्यू. Maithili ma'am, now the dais is all yours. Vaidya, Dr. Maithili ma'am. Yes. Yeah. Namaste. Thank you so much for the lovely introduction. First of all, I wish everybody a very happy Narali Purnima. And it gives me immense pleasure to be with all of you in the inaugural session of this Kalpataru 2021 festival. In the inaugural speech, Kalpana Sawant madam mentioned that this festival is the fruit we can say of the discussion about the coconut that I had with her. It is a real pleasure that a small idea that I put forth before all of you is bearing this wonderful coconut fruit in the form of not just one day festival, but a 10-day long festival. So I take this pleasure to speak with you all about this concept of coconut festival that we would like to take forward. When we talk about coconut, there are many aspects about it
that come to the mind. I would like to share the holistic view about coconut that has come not only from the point of view of Ayurveda, but as a person who believes in having sustainable life on earth. The mere fact that we all are human beings and can afford to have making use of various resources on earth, be it plants, animals, or any other resources, doesn't give us the full permission to utilize them in an abusive manner. But we should remain grateful for whatever is there and use it sustainably for not only this generation, but for many generations to come. As it is said, nature provides sufficiently to suffice the needs of the people, but not the greed of the people. So with this, with the kind permission of today's chief guest, today's president of the program, all the organizers and my dear friends, I would like to share this small presentation and talk to you all about various aspects of coconut in health and other aspects. In Ayurveda, the word for coconut is Shrifala, Drudafala, Mahafala, Trunaraja, Trunafala. Is the slide visible now? No, ma'am. It's not shared. Ma'am, will you please try it again? Please try sharing it again. Maithili ma'am. Yeah. Yes. Is it visible now? No. No, you are visible to us, but not the slide. Okay. Is it visible now? Yeah. Is the screen visible? Yes, ma'am. Yes. Yes. Just make it a full screen. Yeah. Full screen. Yes. Yes. So it gives me an honor to be a part of this Kalpataru 2021 festival. As we said, this is a journey from being a local from the Maharashtra Coconut Day to the World Coconut Day on 2nd September. So, as we saw, there are various names about coconut as given in Ayurveda: Drudafala, Mahafala, Trunaraja, Trunafala. Each of these names has a significance. For example, the word Drudafala means something that is hard and firm. But as we all know, inside the hard nut is the nice flesh, which is sweet and juicy. Trunaraj, the trees grow to a height and the tall trees bear fruit.
everything in nature gives us some message. Growing tall, going high upward in life, but remaining grounded to your family, to your values is what is given. Let's see what literature has to say about it. There is a shlok which says, Narikela samakara drishyante apihi sajjana अन्ये बदरिकाकारा बहिरेव मनोहरा. याचं असं म्हणणं आहे की सज्जन लोक भले कमी प्रमाणात सोसायटीमध्ये सापडतील, पण सापडतील जरूर. आणि त्यांची लक्षणं काय आहेत की बाहेरून टणक आहे, पण आत बघितलं आपण की गोड, अतिशय आरोग्याला चांगलं, पोषक असं आतला त्याचा गाभा आहे. त्यामुळे तरी त्यांची मनं ही अतिशय चांगली असतील आणि त्यांच्याकडनं येणारे जे काही लोकांसाठीचे जे भाव असतील ते नक्की चांगले असतील. या दृष्टीने एक छोटस फोक सॉन्ग ची एक ओळ मी इथे सांगू इच्छिते. एक कोकणाबद्दलचे जे गाणं आहे, गोमू माहेरला जाते हो नाखवा, त्याच्यामध्ये एक ओळ आहे, कोकणची माणसा साधी भोली, काळजात त्यांच्या भरली शहाळी. हे जे फोक लिटरेचर असू देत, अशासारखे संस्कृत श्लोक असू देत, किंवा आयुर्वेदातील नारिकेल साठी जी दृढ फलाची संज्ञा असेल, या सगळ्यांचा गाभा एकच आहे की बाहेरून टणक, त्या मानाने वृक्ष दिसणे असं जरी असलं तरी आतून चांगलं, पोषक आणि जर सगळ्यांसाठी आपल्याला बेनोवेलन्स, सगळ्यांचं दुसऱ्यांचं चांगलं कल्याण होवो अशी जर आपली इच्छा असेल तर इट इज डेफिनेटली समथिंग दॅट इज व्हेरी नाईस. हो, पण या श्लोकाचा एक दुसरा पण भाग आहे, त्याच्यात असं म्हणलेलं आहे, अन्ये बदरिकाकारा बहिरेव मनोहरा. बाकी लोक हे पोरांप्रमाणे असतात, बाहेरून खूप छान लाल चुटूक दिसतील, पण आत बघायला गेलं तर एक मोठी बी आहे आणि बाहेरनं छान, पण आतून सगळ्यांना बेनिफिट होईल का तर नाही. हे एक छोटस सुभाषित म्हणा, श्लोक म्हणा, याने आपण सुरुवात केली. आता पुढे जाण्यापूर्वी जेव्हा आपण म्हणतो की वी आर टॉकिंग अबाउट being sustainable in our living as human beings, if we consider the human being as a center, there are various aspects of health to it, be it social, religious, physical, emotional, educational, etc. So considering each one of these aspects, how the coconut tree, how the kalpataru, the wish granting tree, is beneficial, this is how the presentation has been chalked out. So having a global and sustainable outlook through the lens of human beings is what is going to be talked about. First of all, when we speak about coconut, the first thing that comes to our mind is Konkan, some sea coast, and lovely coconut trees that we have. Here it is to be borne in mind that tourism as an economy is largely based on the use of coconut. And there is another scientific aspects as to having coconut trees on the coasts. As we saw, the kernel is hard, but it is useful because it floats for long distances on sea without having any effect from the inner aspect of the coconut, which harbors the ability to germinate further. So in this way, coconut itself is able to germinate from one place to the other. So the holistic and the most attractive view of coconut trees and groves about tourism is talked about. As we speak about coconut, we definitely have this World Coconut Day in mind, which brings the entire global community together. Here, the importance of Narari Purnima comes into being.
When we speak about the Maharashtra Coconut Day, which is the Narali Purnima, which features the offerings of coconut to the sea by the fishermen, it signifies the calm seas that will come forward and the beneficial period of fishing which is there. Coconut is used as a thing of offering of all the fruits because of its varied uses and the nature that offering something to the sea which is going to be beneficial to us is a sign of gratitude for whatever is there. So this Narali Purnima, which falls on the Shravan Purnima, is celebrated in the honor of coconut in various forms, as we had even Onam the yesterday, which also has this thought process of being grateful for whatever nature is giving us. So this is about the Narali Purnima and the World Coconut Day that we had. Now, being a person of Ayurveda, I would like to share the first use. When we say about health, it is about comes other part of it, the medicines. There are many references of uses of coconut in medicine. I have given two uses here, Shrifala Kusumavati and Narikela Khandapak. Here it signifies that the entire tree is used in various forms. Shrifala Kusumavati is a medicine prepared from the flowers of coconut. It is used in post delivery to keep the health of the women in good condition. Narikela Khandapak is similar to our naralachi vadi or khobrachi vadi with added medicinal ingredients used to decrease the pitta and acidity. So medicine, the main aspect of healthcare, is discussed here. As we saw, the tourism industry and world awareness of coconut is there. A large economy is related to coconut. Hence, the name Kalpataru and Kalpavruksha come to our mind. The mythology states that this was the wish granting tree. Every part of the tree is beneficial in one way or the other. In arts and crafts, coir, the kernel, and sustainable decoration is something that comes from the coconut tree. So, ranging from medicine to making certain products which give joy to all of us, the coconut is there everywhere. Now comes an important aspect of coconut. It is about religion. जर आपण भारतीय परंपरा बघायला गेलो तर बळी देणे, एखादी गोष्ट आपली जी प्रिय आहे ती त्याचा आपण त्याग करू शकणे, याच्यामध्ये कोकोनट नारळाला खूप महत्व आहे. त्याचं कारण असं की नारळ शंकराचार्यांच्या काळापासून जर बघायला गेलं तर ज्या काळी पशुबली, नरबळी अशा अनिष्ट प्रथा होत्या, त्यांना टाळून चांगलं लोकांमध्ये चांगली भावना यावी म्हणून एक नारळाची प्रथा सुरू झाली, जो फोडूही शकतो, जो लोकांना आपण खायलाही देऊ शकतो. म्हणून या सगळ्याचं जे बेसलाईन आहे की आपण आपलं काहीतरी त्याला चिकटून न राहता त्याग करू शकलो तर आपण केवळ मटेरियलिस्टिक प्लेजर्स मध्ये अडकून न राहता पुढे काम करू शकतो. हे ऑफरिंगचं झालं. दुसरी गोष्ट म्हणजे नारळाचे जे 3 डोळे आहेत, ज्याला आपण 3 छोटी गोल डोळे सदृश गोष्टी असतात, प्रथेनुसार, मायथॉलॉजीनुसार ते शिवाचं प्रतीक मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. हे झालं आपल्या हिंदू गोष्टींबद्दल. एक कन्सेप्ट आहे कोकोनट थिओलॉजी नावाचा. कोकोनट थिओलॉजी इज अबाउट हाऊ Jesus Christ would have thought about his principles for the people had it been in the Asia Pacific region. त्यामुळे एक मोठा ख्रिश्चनिटीचा कल्ट कोकोनट थिओलॉजी ला मानतो. ज्याप्रमाणे ब्रेड आणि वाईन
ह्या 2 मुख्य गोष्टीशी येशू ख्रिस्तांनी लोकांना मदत केली हे सांगितलं जातं. तसंच कोकोनट फ्लेश अँड कोकोनट वॉटर ह्याचाही या कोकोनट थिओलॉजी मध्ये खूप मोठा भाग आहे. आता जर आपण बघायला गेलो तर ग्लोबल रिलेशन्स कोकोनटनी कसे डेव्हलप होतात, तर आपण बघितलं की छोट्या प्रमाणात आपण इथे नारळी पौर्णिमा साजरी करतोय इन महाराष्ट्र. Then in India, we have numerous festivals where coconut is an integral part. As we saw about Onam, we shall be discussing about various other uses of coconut in the entire country. Then in Asia, since the coconut plant is basically a native of the Asia Pacific region, त्या region मधली economy, culture, interrelationships of people, आणि फायनली वर्ल्ड, या सगळ्यांना लोकांना जर बाइंड करणारं काही असेल तर कोकोनट हे झाड किंवा वृक्ष आहे. ज्या पद्धतीनं एक नारळाचं झाड हे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतं, त्याच पद्धतीने आपण आपली स्वतःची आयडेंटिटी ऍज अ महाराष्ट्रीयन, ऍज अ नेटिव्ह ऑफ द कंट्री, ऍज अन इंडियन and as a global citizen जर आपण मेंटेन करू शकलो तर we are definitely good citizens of the world. आता आलं आपल्या लाडकं culinary, that is cooking related uses. ह्याच्यामध्ये कोकोनट मिल्क, कोकोनट ऑइल, कोकोनट फ्लेश, कोकोनट क्रीम and many other such things come into play. Various recipes based on coconut, various health beneficial medicine or nutraceutical all come from coconut. Before we take a take-home message from the coconut, there is one small thing about coconut that I would like to discuss with you all. Having spoken about coconut and its uses at length, there is one small slide about coconut that I will show you. It will give us a wide canvas about how coconut forms an integral part of life. If we go to see, now we discussed numerous aspects of benefits of coconut. This one picture talks about coconut in various forms. This is a mattress, pediatric mattress made from coconut. These are lovely artifacts from the coconut kernel. This is a man who is climbing the coconut tree. This is bebinka, a sweet dish that is made from coconut in Philippines and in some parts of Goa. This is coconut cream, some cosmetic product made from coconut. This is our humble Maharashtrian narali bhat, and this is Thai coconut water cubes. Now, just because we spoke about all of these being made of coconut, we know that coconut is at the base of it. But these seemingly apparently unrelated products that occur in varied parts of the world have one thing that binds them all together, and that is coconut tree. So in these upcoming episodes, we will see these various aspects of coconut trees, coconut fruit, basically whether coconut is a fruit or a nut. From these aspects to its medicinal uses, to some small songs related to coconut and all. So that will all be an interesting thing for all of us to discuss. And coming to the take-home message of coconut, if we see that a coconut is a manifestation of Pancha Mahabhuta, that is, the outer kernel is Mahabhuta dominant Prithvi, hard. Inside it, we have coconut water,
tiny flesh, which is comes from the Apa Mahabhut. The mere fact that after some time the small flesh becomes hard, transformation occurs. There is a presence of Teja Mahabhut. There is a cavity in the coconut shell, which is the representative of the Akasha Mahabhut, and there is space for growth and germination inside, which is about the Vayu Mahabhut. So if we see from स्थूलापासून सूक्ष्माकडे जाणे आणि या नेचरने जे आपल्याला सगळं दिलेलं आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल राहणे, हे केवळ एक नारळ आपल्याला शिकवतो. आणि बाहेरची कितीही परिस्थिती विपरीत असली तरी त्याचा परिणाम आपल्या मनावर न होता शांत संयमित राहणे आणि जे काही शक्य आहे ते इतरांसाठी करणे, हे एकंदर आपल्याला पूर्ण नारळाचं वृक्ष, कल्पवृक्ष आणि नारळ आपल्याला शिकवतात. त्यामुळे या विविध अंगांचा विचार करून पुढील पूर्ण कोकोनट फेस्टिवल साठी आपण सगळे सज्ज आहोत. लेट्स गो फॉर दिस कोकोनट फेस्टिवल विथ ग्रेट फर्वर. थँक यू सो मच. थँक्यू सो मच मैथिली मॅम. खरोखर एकदम थरो प्रेझेंटेशन होतं. आयुष्याचा गर्भितार्थ त्या छोट्याशा नारळाच्या फळातून आपल्याला मिळतो. आजकालचं इतकं शो ऑफचा जमाना आहे की दिखाव्यावर बरीच दुनिया चालते, पण नारळासारख्या फळावरनं पण आपण हे समजून घेऊ शकतो की बाहेरून तो कसा आहे त्यावरच त्याची किंमत न करता त्याचा पूर्ण उपयोग कसा होऊ शकतो. फार चांगलं तुम्ही एक्सप्लेन केलात मॅम. बरीच स्तोत्र, गाणी ह्याचा आम्हाला रेफरन्स दिलात. त्याचे मेडिसिनल, कल्चरल, कलिनरी व्हॅल्यू, टुरिझमच्या दृष्टीने नारळाचे फायदे खूपच छान. म्हणजे महाराष्ट्र कोकोनट डे टू वर्ल्ड कोकोनट डे तुम्ही आम्हाला हा छान प्रवास दाखवलात. आणि फक्त हिंदूच नाही तर बाकीही ह्याच्यामध्ये जसं की ख्रिश्चन्स आणि रिलिजन्स मध्ये पण नारळाचं कसं महत्व आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचे कुठले कुठले पदार्थ केले जातात. फारच छान माहिती. तुम्ही शेवटची जी स्लाइड दाखवली ती तर एकदमच मिनिंगफुल होती. थँक्यू सो मच. मला वाटतंय जसं आपलं आता कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे, पहिलं इनॉग्रेशन, त्यानंतर कल्पना मॅमनी सांगितलेलं ब्रीफ आणि आता मैथिली मॅमनी दिलेलं प्रेझेंटेशन. आता आयसिंग ऑन द केक अजून आहे. आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर व्ही शिंदे सर. तर ह्या उत्सवाच्या आयोजनात मोलाचं सहकार्य करणारे डॉक्टर संग्राम धुमाळ सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर व्ही शिंदे सर यांची ओळख करून द्यावी. ओव्हर टू संग्राम धुमाळ सर. Thank you, madam. Am I audible, madam? Yes, sir. Clearly. Okay. Good afternoon, one and all. Respected President of the Gardens Club Kolhapur, Kalpana Sawant, madam. Secretary Pallavi Kulkarni, madam. Today's speaker Nesargi, madam. Today's chief guest Sri Vaibhav Shinde, sir, and all the distinguished participants. It gives me an immense pleasure and also a proud privilege to introduce today's chief guest of the program, that is Coconut Festival, that is Kalpataru 2021. Before I start his introduction, let me bring to your notice that in our Maharashtra, the only center is being located at Ratnagiri, which is engaged, which is involved in the research of the coconut. And that is none other than the Regional Coconut Research Center, which is located at Bhate, Ratnagiri. And today's chief guest, Dr. Shinde Vaibhav Kumar Vilasrao, is heading all these research activities along with his team. And definitely the entire credit in the coconut research in Maharashtra goes to Dr. Shinde Vaibhav Kumar Vilasrao. It gives me immense pleasure to introduce Dr. Shinde in front of you. And he is my, you can say, senior colleague. He has been received master's degree in agriculture. Then he has secured PhD in horticulture, especially in fruit science. He is having 30 years experience
profound experience in research, teaching, and education field. He has backed into his account 2 books. He has authored 2 books, 57 scientific articles. As far as the popular articles are considered, 132 articles he has wrote, and he has guided 7 students for masters and PhD. Presently, he is working as an agronomist, and he is the in charge of Regional Coconut Research Station, Bhate, Ratnagiri. As far as the special contribution is concerned, already I told you he is shouldering the activities related with the coconut research, management, and extension. Definitely, he is working as a coconut scientist in All India Coordinated Research Project on Palms, which is being funded by ICR New Delhi, and one part is being located at Bhate, Ratnagiri. So far now, he has received 3 different awards. He has also received the Krishi Mitra Award, Best Paper Award for the paper entitled Relative Growth and Yield Attributing Traits of Bush Pepper Under Shade and Open Conditions in Coastal Ecosystem of Maharashtra during the National Seminar on Spices, Emerging Trends in Production, Processing and Marketing, which was held in 21st January at ICR CCARI Old Goa. He is also recipient of Nirmala Krishna Memorial Social Trust Best Research Paper Award for the paper entitled Productivity and Carbon Sequestration Potential of Coconut-Based Cropping System as Influenced by the Integrated Nutrient Management Practices. And one more, you can say, feather to his crown, that he is having the special contribution as working as a representative of Coconut Development Board for loss assessment of coconut garden in Maharashtra during June 2020. So I welcome you, Dr. Shinde sir, to this particular program, Kalpataru 2021, on behalf of Gardens Club Kolhapur and on behalf of all the distinguished participants. So over to you, Shinde sir and Pallavi madam. Thank you. येस, थँक्यू सो मच सर. बापरे, सरांचा बायोडेटा म्हणजे आपल्या लक्षात आलेलंच असेल की आजचे चीफ गेस्ट सर का आहेत. डॉक्टर शिंदे सर, ओव्हर टू यू. वी आर वेटिंग फॉर युअर स्पीच अँड युअर थॉट्स. Am I audible? वेलकम सर. या सर. Am I audible? Okay. Yes. Good afternoon to one and all. This is very much happiest moment to me to act as a chief guest for the Gardens Club Kolhapur. Today we are celebrating Kalpataru 21. The club has organized a series of programs which are really informative and scientific to the coconut community. But while acting or presenting my views, I think almost all the members are Maharashtrian. So only thoughts can be transferred in English, but not emotions. So Yes, sir. better understanding and better emotions, I would like to share in Marathi. सर्व उपस्थितांचं स्वागत करून मी आजच्या प्रमुख पाहुण्यांचं जे काही मनोगत मला व्यक्त करायचं आहे ते व्यक्त करतो. मित्रांनो, आज राखी पौर्णिमा. खरं तर कोकणातल्या समुद्राच्या किनाऱ्यावर बसून मी आज आपणाशी हितगुज करतोय आणि माझ्या बाजूलाच आता नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. कोकणातले लोक आजच्या दिवशी नारळ समुद्राला वाहतात. त्याचं कारण असं आहे, समुद्र हा 4 महिने खवळलेला असतो पावसाळ्यात. तो पातळी सोडून बऱ्याच वेळेला बाहेर आलेला असतो आणि असा बाहेर आलेला खवळलेला समुद्र आजच्या दिवशी शांत करण्यासाठी नारळ अर्पण केला जातो. आणि ही जी काही मुख्य क्षणिक गोष्ट आहे किंवा हे क्षण आहेत ते माझ्या बाजूलाच घडत आहेत. मी आज भाटे नारळ संशोधन केंद्रातून बोलताना मला कल्पतरू विषयी अत्यंत आनंद यासाठी वाटतो की एका कानाने मी ते कोळी गीत ऐकतोय आणि दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला त्यांचं कॉमेंट्री सांगितल्याप्रमाणे जे काही घडतंय ते सांगतोय. खरी तर परंपरा अशी आहे की आजच्या या दिवशी कोळी समाज किंवा कोळी बांधव हे सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करतात आणि सांगतात की बाबांनो, आजपासून आम्ही समुद्राला उधाण जे येते ते येऊ नये आणि आम्ही आता उद्यापासून मासेमारी सुरू करतोय. मग मासेमारीचं आणि नारळाचं एक वेगळं नातं प्रस्थापित होतंय किंवा आहे.
आता आज आपण 22 तारखेला नारळी पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रीयन नारळी दिवस साजरा करतोय आणि तो उत्तुंग शिखरापर्यंत म्हणजे 2 सप्टेंबर पर्यंत जागतिक नारळ दिन या कार्यक्रमापर्यंत सिरीज ऑफ प्रोग्राम करून शेवटचा प्रोग्राम आपण 2 सप्टेंबरला करतो. मला आतापर्यंत एकच माहित होतं की 2 सप्टेंबरला जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. त्याचं कारण असं होतं की 2 सप्टेंबरला APCC म्हणजे आशियाटिक किंवा आशिया आणि पॅसिफिक समुद्रातले ज्या काही नारळाचा समाज होता तो 2 सप्टेंबर 1969 रोजी एकत्र आला आणि त्यांनी नारळाचा विकास, समृद्धी आणि कोऑर्डिनेशन किंवा त्याचं जी संलग्नता आहे ती सगळ्या देशामध्ये व्हावी या दृष्टिकोनातून आजचा 2 सप्टेंबरचा दिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं. यामध्ये उद्योग, व्यवसाय आणि लागवडीला चालना देणं हा उद्देश होता. खरं तर मित्रांनो, नारळाविषयी बोलताना बऱ्याच जणांनी आता सांगितलं, मैथिली मॅमनी पण सांगितलं, पण मला जाता जाता आपल्याला असं सांगावंसं वाटतं की ह्या बदलत्या हवामानामध्ये खरं उत्पन्न जर सातत्यानं मिळवायचं असेल तर नारळ हा एक बेस्ट ऑप्शन आहे. फक्त नारळ हे गरिबाचं पीक आहे. नारळ हे सर्वसाधारण माणसाचं पीक आहे. त्यामुळे नारळाकडे पॉलिसी, धोरण किंवा धोरण आखण्याच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत लागवडीसाठी आणि त्याच्या प्रोसेसिंगसाठी फार विचार झाला नाही. खरं तर आमच्या संशोधन केंद्रामध्ये प्लांटेशन किंवा प्रोसेसिंग आणि प्रोटेक्शन या विषयावर काम केलं जातं. म्हणजे प्रोडक्शन, प्रोसेसिंग आणि प्रोटेक्शन. पण आता हे सगळं करत असताना असं लक्षात येतं की प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. आणि मला जाता जाता एक 2-3 गोष्टी महत्वाच्या आपल्या निदर्शनास आणायच्या आहेत. नारळाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं, तर जसं पावसाळ्यामध्ये आपल्याला छत्रीची आवश्यकता असते तसं जीवन जगताना ह्या छत्रीची आवश्यकता असते. निसर्गाने त्या नारळाला छत्रीचा आकार दिलेला आहे आणि त्या छत्रीच्या आकारामध्ये आपण वाढत असतो आणि तो आपली काळजी घेत असतो. असा नारळ किंवा नारळाचं झाड हे वैशिष्ट्यपूर्ण वाढलेलं आहे. आणि मग अशा वाढलेल्या नारळाच्या छायेत वाढताना आपण त्या नारळाचे उपयोग किंवा त्याची उपयुक्तता पण समजून घ्यायला पाहिजे. आता नारळापासून बहुसंख्य उत्पादनं मिळतात म्हणून नारळाला ट्री ऑफ गॉड, ट्री ऑफ हेवन, ट्री ऑफ लेडी किंवा नैसर्गिक संपन्नतेचं झाड किंवा त्याला एटीएम पण म्हटलं जातं. आपल्याला माहित आहे एटीएम म्हणजे ऑटोमॅटिक टेलर मशीन, परंतु आपण शेतकरी या नात्याने म्हणताना असं म्हणतो की एटीएम म्हणजे एनी टाइम मनी. कुणाला जर असं वाटलं की मला एक 200 रुपयाची, 500 रुपयाची, 1000 रुपयाची गरज आहे तर त्याने झाडावर चढावं आणि जर शाळी असतील तर शाळी काढावीत किंवा नारळ असेल तर नारळ काढावेत आणि ते विकावेत आणि इन्स्टंट पैसे घ्यावेत जे आपल्या सुखी संसारासाठी वापरता येतील. आता हे महत्व जरी असलं तर नारळाचं दुसरं महत्वाचं असं आहे की नारळ हा झाडाचा प्रकार जरी असला तर तो कुटुंबातला मेंबर आहे. कारण तो एका मुलाचं काम करत असतो. आपण एखाद्या जीवनाच्या प्रसंगी जर नारळाचं झाड परसबागेत किंवा शेतीमध्ये लावलं तर त्याच्यापासून काही 5-6 वर्षांनी जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातून 50-60 वर्षांनंतर आपला एखादा औषधाचा खर्च, एका उत्पन्नाचं साधन म्हणून जीवनाचा एखादा कुठला तरी खर्च नक्की भागवता येतो. असं हे नारळाचं महत्व आहे. कोकणात असं म्हटलं जातं, मुलगा जन्मला की त्या दिवशी नारळाचं झाड लावावं. मुलग्याप्रमाणे ते वाढेल, मुलगा पण मोठा होईल. मुलगा मोठा झाला की तो मुंबईला जाईल, आईला वडिलांना मनी ऑर्डर पाठवेल, पण त्याचं लग्न झाल्यानंतर मनी ऑर्डर येणं बंद होईल आणि त्याच वेळेला नेमकं नारळ मनी ऑर्डर न करता डायरेक्ट घरात परसबागेत पैसे देईल नारळाच्या रूपाने. असं दुसऱ्या मुलाचं कार्य हा नारळ करतो आणि हे खरं आहे. त्यामुळे नारळ लागवडीकडे विशेष लक्ष देणं देखील आज गरजेचं आहे. आता नारळाचं महत्व सांगताना मला अजून एक बाब इथं विशद करावीशी वाटते. नारळ हे खरोखर आपल्या जीवनाशी किती निगडित आहे याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर ज्या वेळेला आईला चाहूल लागते की आपल्याला बाळ होणार आहे, त्याच्या बाळाच्या जन्माच्या 9 महिन्यापूर्वीपासून त्या बाळाच्या नावावर नारळाचा उपयोग केला जातो. विविध कार्यामध्ये नारळ फोडले जातात, नारळांनी ओटी भरली जाते आणि मग मनुष्याच्या अंतापर्यंत हे नारळ त्याला उपयोगाला येतात, खाण्यासाठी, वापरण्यासाठी, देवासाठी, सोशल, कल्चरल आणि इकॉनॉमिक पर्पज साठी. पण
अगदी माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याच्या 10व्या-12व्याला नव्हे, वर्षांनी होणाऱ्या वर्ष श्राद्धाला सुद्धा हे नारळ लागतात. म्हणजे नारळ हा एक असा मित्र आहे की जीवनाच्या पूर्वी आणि जीवनानंतर सुद्धा तो आपली साथ आणि संगत सोडत नाही. नारळाबद्दल बोलताना विशेष आनंद हा होतो की नारळाचा जो उपयोग आज केला जातो तो बऱ्याच प्रकारे केला जातो. नारळाचा उपयोग बघताना बऱ्याच जणांनी चारकोल किंवा ऍक्टिव्हेटेड कार्बन किंवा डेसिकेटेड कोब्रा, बॉल कोब्रा, सोलकडीसाठी लागणारं नारळी दूध, नारळाचे मीठ म्हणजे मटण म्हणजे एक असं घट्ट मलाई असते, याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करत असतो. वेगवेगळ्या पदार्थामध्ये त्याचा वापर केला जातो. परंतु हे सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेताना आपल्याला आज आठवण नक्की होते ती व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि मीडियम चेनड व्हिटॅमिन ऑइल. ह्याचा उपयोग यासाठी आहे की जगामध्ये आईच्या दुधानंतर जर लॉरिक ऍसिड कशात असेल तर ह्या नारळाच्या दुधामध्ये आहे. लॉरिक ऍसिड आणि कॅप्रिक ऍसिड यांचा रोल किंवा महत्वाचा भाग हा अल्झायमर रोगासाठी खूप महत्वाचा आहे. आपण 60-70 वर्षापर्यंत विचार करत असतो, मंथन करत असतो किंवा अभ्यास करत असतो. परंतु 70-75 वर्षानंतर आपल्या मेंदूच्या ज्या पेशी असतात त्या काही भागातल्या रिजनरेट होतात, काही भागातल्या वयोमानानुसार रिजनरेट होत नाहीत. अशा वेळेला जर व्हर्जिन कोकोनट ऑइल नारळाच्या दुधापासून मिळवलेलं ज्याच्यामध्ये लॉरिक ऍसिड आहे असं जर 10 मिली दररोज संध्याकाळी झोपताना प्यायलो तर ह्या ब्रेनवरच्या ज्या काही सेल असतात त्या सेल डिजनरेट झाल्यानंतर रिजनरेट होण्यासाठी त्याचा अत्यंत उपयोग होतो. आणि मग असे हे महत्वाचं तेल पायाला चोळणं, दात चावू नयेत म्हणून अंगाला चोळणं, पिणं किंवा शरीराला त्याचा कुठे घाव होत असेल, भाजला असेल, वरवडे खरवडे उठले असतील तर लावणं यासाठी देखील एक विशेष उपयोग असतो. आता हे सगळं करताना आपण हे पण विसरून चालणार नाही की नारळाचं झाड निसर्गाने एवढं भरून दिलेलं आहे. मग त्या नारळाला आपण कल्पवृक्ष म्हणतो. पण आज कल्पवृक्ष म्हणताना प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस, प्रत्येक भारतीय माणूस फक्त नारळ खोबऱ्याशिवाय त्याचा काही उपयोग करून घेत नाही. आणि म्हणून आपल्याला नारळावर आधारित उद्योगधंदे जे वाढवायचे आहेत किंवा चालवायचे आहेत त्यामध्ये मर्यादा येतात. त्याचे एक उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर नारळाची महाराष्ट्रातली लागवड ही 43,000 हेक्टर क्षेत्रावर आहे. सर्वात जास्त लागवड ही 18,000 हेक्टर सिंधुदुर्गात आहे, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादा कॉयर इंडस्ट्रीजचा किंवा व्हर्जिन कोकोनट ऑइलचा म्हणावा तसा कारखाना होत नाही. कारण लोक काय करतात, त्याची सोडणं, त्याची सेल हे विकण्यापेक्षा त्याच्यावर पाणी तापवण्यावर फार मोठं समाधान मानतात. आणि आंघोळीसाठी गरम पाणी तापवण्यासाठी ह्या ज्या काही रेसिड्यू किंवा रॉ मटेरियलचा उपयोग करतात त्याचा उपयोग अन्य करण्यासाठी किंवा अन्य उपयोगासाठी जर केला तर रोजगार निर्मिती आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातल्या 43,000 हेक्टर क्षेत्रापासून साधारणपणे 520 मिलियन नट्स म्हणजे 52 कोटी नट्स हे आपलं उत्पन्न आहे. पण आपलं जे काही उपयुक्तता किंवा वापर आहे तो 90 कोटी म्हणजे 900 मिलियन नट्स एवढी आहे. आपण सध्या 400 मिलियन नट्सनी कमी आहोत उत्पन्नामध्ये वापरापेक्षा. आपल्याकडे लागवडीसाठी वाव आहे आणि लागवडीसाठी वाव असताना जिथं पाण्याची सोय आहे, नदी नाले जिथं पाणी आपण देऊ शकतो वर्षायू किंवा 12 महिने त्या ठिकाणी या लागवडीचा विचार झाला पाहिजे. लोक विचार करतात पण त्याची अंमलबजावणी करताना कुठेतरी मागे पुढे होतं. पण आजच्या काळामध्ये संशोधन केंद्रात काम करत असताना असे काही फीडबॅक, असे काही लोकांच्याकडून मतं येतात की आम्ही 2 एकर ऊस लावलेला आहे पण ऊसाचं मजुरीचा खर्च, उत्पन्नाचा खर्च बघितला तर आम्हाला 100 टन उत्पन्न मिळतं पण खिशामध्ये 10,000च शिल्लक राहतात. पण सर त्या बांधावर लावलेल्या 10 नारळापासून मात्र आम्हाला 15,000 रुपये मिळतात. म्हणजे 2 एकर ऊसाच्या बांधावर लावलेल्या नारळापासून जे उत्पन्न मिळतं ते प्रत्यक्षात या साखरेपासून किंवा ऊसापासून मिळत नाही. म्हणून आपण आता वेगळ्या पद्धतीने या शेती पद्धतीचा विचार करणं गरजेचं आहे. लोक नारळ लावतात
परंतु त्याची मशागत, त्याची मेहनत योग्य प्रकारे सगळेजण घेतातच असं नाहीये. नारळाच्या बुंदामध्ये माती असणं फार गरजेचं आहे. नारळावर किमान 30 पानं 360 कोनात फिरून लागली पाहिजेत, गरजेचं आहे. प्रत्येक पान हे 37 अंशामध्ये आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. नारळावर प्रत्येक पानावर एक पोय आली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि जर असं नारळ रोप आपल्या परसबागेत किंवा शेतात वाढला असेल तर समजावं त्याला आईचं प्रेम मिळतं. पण यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर वाढवलं गेलं असेल तर समजावं त्याला मावशीचं किंवा शेजारणीचं प्रेम मिळतं. आणि शेजारणी किंवा मावशीचं प्रेम मिळत असेल तर नारळाची उत्पादकता देखील घटते. फक्त ते नारळ सांगत नाही, कारण तो कुटुंबातला मेंबर असतो. जसा माणूस वागतो तसंच ते नारळ पीक सुद्धा वागतं. नारळाकडे दुर्लक्ष केलं तरी सुद्धा नारळ मरायला कैक वर्ष लागतात. आणि नारळ सहजासहजी तसा मरत नाही. अगदी माणसासारखं त्याचं जीवन आहे. लक्ष दिलं तर 150 वर्ष, कमी लक्ष दिलं तर 75-80 वर्ष, आणि मारायचं ठरवलं तरी देखील 10 वर्ष लागतात मारायला. त्यामुळे नारळ हे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय जवळचं, एक श्रमाचं किंवा श्रमाला प्रतिष्ठा देणारं पीक आहे. भाटे नारळ संशोधन केंद्रामध्ये विविध विषयावर संशोधन करताना भाटे नारळ संशोधनाचा उल्लेख यासाठी करावा लागेल की महाराष्ट्रातलं हे एक प्रमुख नारळ संशोधन केंद्र आहे. प्रमुख म्हणण्यापेक्षा एकमेव संशोधन केंद्र आहे. त्या संशोधन केंद्रामध्ये सुमारे 5000 एवढी नारळाची झाडं आता सध्या लागती आहेत. आणि या नारळाच्या झाडापासून जे उत्पन्न आहे ते साधारणपणे कोटीपेक्षा जास्त आहे. मला सांगायला इथं आनंद वाटतो की महाराष्ट्रातलं हे एक आमचं संशोधन केंद्र आहे. डॉक्टर संग्राम धुमाळ सरांना माहित आहे की फक्त महाराष्ट्रात आम्ही नारळ ह्या पिकामुळे शासनाने 1 पैसा जरी नाही दिला तरी सर्वांचे पगार करून शासनाला आम्ही 20-25 लाख रुपये देऊ शकतो प्रत्येक वर्षाला. असं ह्या संशोधन केंद्राचं पोटेन्शियल आणि ताकद आहे केवळ नारळ पिकामुळे. जसा त्याचा मेझोकार्प म्हणजे आतला गाभा मऊ आहे तशी इथली माणसं देखील मऊ आहेत. इथं आता नव्याने चर्चासत्र किंवा मंथन झाल्यानंतर एक मंथनातली गोष्ट मला सांगावीशी वाटते की बऱ्याच व्यक्तींना, प्राध्यापकांना, ऑफिसमध्ये बसलेल्या काही ऑफिशियल मेंबर्सना आता सध्या या कालावधीमध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीज झालेले आहेत. म्हणजे उगाचच विचार वेगळ्या पद्धतीने करणं, स्थूल होणं, रागरागीट चिडपणा येणं किंवा एकमेकाविषयी द्वेष करणं, सोबतच्या माणसाला 10 रुपयाची लॉटरी लागली तरी दुःख होणं, अशा सगळ्या नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये आपला फक्त वैचारिक भावना किंवा विचार हेच आपल्याला जबाबदार ठरतात. त्यासाठी मला एक असं सांगावं असं वाटतं अनुभवातून, अशा ऑफिसमध्ये 8-8 तास बसून काम करणाऱ्या लोकांनी एक एक्सरसाइज केला पाहिजे. तो एक्सरसाइज कोणता? तर दररोज शक्य होतील तेवढी जास्तीत जास्त नारळाची झाडं मान उंच करून वरती पानाकडे आणि शाळेकडे किंवा लागलेल्या नारळाकडे बघणं. आणि प्रत्येक माडाकडे 2 वेळेला जर बघितलं आणि दररोज असे 10 माड बघता आले तर 20 वेळेला तुमची मान खालीवर होईल, मानेचा चांगला व्यायाम होईल. त्याचबरोबर नारळ बागेत फिरताना किती सुख आनंद मिळतो बघा. तुम्ही जर नारळ बागेत फिरलात तर तुम्हाला निश्चितपणे तुमची जी काही नजर किंवा डोळ्याचे विकार आहेत ते देखील कमी होतात. आणि तुम्हाला असं लक्षात येईल की नारळाच्या बागेत फिरल्यामुळे माझे डोळे स्वच्छ झाले, माझा मेंदू स्वच्छ झाला आणि माझे विचार देखील प्रगल्भ आणि प्रगट झाले. आणि मला आता असं वाटतं की जगावंसं वाटतं. आमच्या इथं जवळच पोलीस स्टेशन आहे. काही कैदी पण असतात, जीवनाला कंटाळलेले असतात. त्यांना या नारळ संशोधन केंद्रात पाठवलं जातं. आणि ज्या वेळेला ते नारळ संशोधन केंद्रात येतात त्यावेळेला नारळ संशोधन केंद्र फिरून झाल्यानंतर त्यांना असं वाटतं नको आत्महत्या करायला, आपण आणखीन जगलं पाहिजे आणि नारळासारखं उंच वाढलं पाहिजे आणि नारळाकडे बघत राहिलं पाहिजे. नारळ हे आशेचं पीक आहे. नारळ हे श्रमाचं पीक आहे. नारळ हे श्रमाला प्रतिष्ठा देणारं पीक आहे. फक्त ते गरीब लोकांच्या हातात राहिल्यामुळे त्याचा पाहिजे तसा उद्धार होऊ शकला नाही. पण नारळ हा एक आपला कुटुंब मेंबर आहे. तो एक आपला भाऊ आहे. तो आपल्या आई वडिलांची काळजी नक्की घेऊ शकतो. म्हातारपणामध्ये नारळच मुलगा म्हणून तुमच्या मदतीला येणार आहे हे देखील मला सांगायला काही नवीन वाटत नाही, कारण आम्ही आता ते अनुभवतो. नारळ हा गोड आहे.
खोबरं खाल्लं तर गोड वाटतं, खोबऱ्याबरोबर गुळ खाल्ला तर आपण ज्याचा गुळ खातो त्याचा होतो, आणि गुळ खोबरं एकत्र टाकून जर मोदक केलं तर ते अतिशय पंचपक्वानात त्याचं रूपांतर होऊन एक जीवनाचा वेगळा जगण्याचा आनंद मिळतो. असे हे नारळाचे विविध उपयोग आणि विविध रूप बघितली की आपल्याला असं वाटतं त्या नारळाच्या सोबत राहून आपलं आयुष्य आपण आणखीन उदंड करावं आणि सगळ्यांना आनंद देत राहावा. नारळाच्या पानाच्या आकाराप्रमाणे छत्रीसारखं वागावं, इतरांना सामावून घ्यावं, चांगले विचार द्यावेत आणि चांगल्या विचारांचा प्रसार करावा, दमलेल्या थकलेल्या लोकांना हितगुज करून मदत करावी आणि त्यांना थोडंसं खोबरं खाण्याचा एक संवाद साधून इच्छा व्यक्त करून त्यांना थोडंसं खोबऱ्यासारखं जीवन जगण्याचं शिकवावं, असा हा लौकिक आणि नावलौकिक मिळालेला नारळ आहे. त्याचा उत्सव आज आपण साजरा करतोय कल्पतरू 21 नावाने. मला विशेष आनंद वाटतो. अखेरच्या भागात मला असं वाटतं की या कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि आपल्या सावंत मॅडम आहेत, पल्लवी कुलकर्णी मॅडम आहेत, संग्राम धुमाळ आहेत आणि बरीचशी मंडळी आहेत. त्यांचा मी सगळ्यांचा आभारी आहे. आमचे एक छोटस केंद्र, परंतु तुम्ही आम्हाला बोलवून सन्मानित केलं. मी सगळ्यांचा ऋणी राहीन. धन्यवाद. मी इथे थांबतो. थँक्यू सर. तुमचं खरं तर मी सांगते, आता सांगायला काही हरकत नाही, पण ह्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही भाटेला ऍक्च्युअल टूर करणार होतो. पण आता ह्या कोविड आणि ह्या सगळ्यामुळे, पण तुमचं आता सगळं भाटे संशोधन केंद्रातलं काम आणि ऐकून आता जे तुम्ही सांगितलं की तुम्ही इथे बोलत असताना तुमच्या मागे कोकणी लोकांचा नारळी पौर्णिमेचा उत्सव चालू आहे वगैरे, आम्हाला नक्कीच प्रत्यक्ष ते अनुभवायला आवडणार आहे. सरांनी खरोखर आता कोकणातल्या लोकांचं माडाशी असलेलं नातं, म्हणजे खरं जरा कमी तो त्यांच्या घरचाच एक मेंबर असल्यासारखा आहे. हे तर फारच भावलं सर. तुम्ही सांगितलेलं की जन्माच्या वेळी नारळ लावला तर नंतर तो मुलगा काही मोठा होऊन शिकायला बाहेर गेला म्हणजे तो पेन्शन म्हणून काम करतो. केवढा सुंदर कॉन्सेप्ट आहे हा. ट्री ऑफ गॉड, ट्री ऑफ हेवन किंवा ATM ही कॉन्सेप्ट पण फार छान आहे. जन्मा आधीपासून मृत्यू नंतर सुद्धा नारळ हा कसा आपल्या बरोबर असतोय सर खूप छान सांगितलं. त्याचं सायंटिफिक, ऍग्रिकल्चरल, मेडिसिनल, ट्रॅडिशनल सर्व ऍस्पेक्ट सरांनी कव्हर केले. मला सगळ्यात छान म्हणजे मला माहिती नाही तुम्हाला कुणाला माहिती असेल तर, पण माझ्या शेतात जो नारळ आहे तिथे आता सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चेक करीन की त्याची 30 पानं 37 अंशांमध्ये असणार, ती असायला हवी. 360 डिग्रीज मध्ये व्यवस्थित सर्क्युलर ती स्प्रेड असावी. हे म्हणजे हा चेक आम्हाला माहितीच नव्हता. तो नक्कीच आता नवीन तुमच्यामुळे आम्हाला कळलेला आहे. ऊस आणि नारळाचं कॅल्क्युलेशन तर फारच छान सांगितलंय, कारण कोल्हापूर सारख्या ठिकाणी ऊसाचं प्रोडक्शन होतं आणि ते क्रॉप समजलं जातं, कॅश क्रॉप. पण ह्याच्यावर बांधावर असलेला नारळ आणि एकरी असलेला ऊस ह्याचं जे तुम्ही सांगितलं आम्हाला आता कॅल्क्युलेशन, ते नवीनच आमच्यासाठी होतं. थँक्यू सो मच सर. तुम्ही खूपच चांगली माहिती आम्हाला दिलीत. आता मल्हार, तुला फक्त एक विनंती आहे की भाटे संशोधन केंद्र जे आहे त्याचा व्हर्च्युअल टूर आपण जे घेणार आहे तो व्हिडिओ सर्वांना दाखव. कोकण कृषी विद्यापीठ दापोली शशिकांत सर जॉईन झाले. चालू कर मल्हार. अधीनस्थ महाराष्ट्रातील एकमेव असं नारळावर संशोधन करणारं प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अधीनस्थ महाराष्ट्रातील एकमेव असं नारळावर संशोधन करणारं प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे. रत्नागिरी शहरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर रत्नागिरी ते भाटे समुद्रकिनारी वसलेलं आहे. या संशोधन केंद्राची स्थापना जुलै 1955 रोजी झाली. नारळ पीक सुधारणा, नारळ पीक व्यवस्थापन, नारळ पीक संरक्षण या हेतूनं भाटिया इथल्या या नारळ संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली.
या केंद्रानं बुटक्या जातीचे तसंच उंच जातीचे विविध प्रकारचे वाण विकसित केले आहेत. ते म्हणजे कोकण भाट्ये नारळ, DT नारळ आणि TD नारळ प्रताप. इथं विविध पीक पद्धती एकत्र करून नारळ पीक पद्धतीमध्ये प्रति एकर 1 लाख उत्पादन मिळवण्यासाठी संशोधन करण्यात आलंय. याचं नामकरण लाखी बाग असं करण्यात आलं. लाखी बाग खास शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यात आली. नारळ लागवडीसोबत यालाच आंतरपीक म्हणून दालचिनी, जायफळ, काळी मिरी, अननस, केळी इत्यादी पिकं घेतली जातात. रत्नागिरी जवळच्या भाटे गावातल्या या नारळ संशोधन केंद्रामध्ये नारळासोबतच मसाला पिकांवर देखील संशोधन करण्यात येतं. काळी मिरीपासून बुशमिरी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं. तसंच या नारळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ वेगवेगळ्या पैलूंवर संशोधन करत असतात. या केंद्रात सुधारित सिंचन पद्धतींचा अवलंब करण्यात येतो आणि त्या सिंचन पद्धती म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन. नारळ संशोधन केंद्रातल्या रोपवाटिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर अशा फुलझाडांचीही निर्मिती करण्यात येते. नारळ बागेमध्ये विविध पिकं आंतरपिकं म्हणून घेतली जातात. त्यामध्ये कोकम, अननस, लिली, दालचिनी, जायफळ आदी, तर रोपवाटिकेमध्ये काळी मिरी, दालचिनी, जायफळ, ऑलस्पाइस, शोभिवंत वनस्पती इत्यादींची निर्मिती करण्यात येते. भाटिया इथल्या या नारळ संशोधन केंद्रात नारळाच्या झावळांपासून गांडूळ खताची निर्मिती करण्यात येते आणि हे खत तयार करण्यासाठी युड्रिलस युजिनी या जातीच्या गांडुळांचा उपयोग केला जातो आणि व्हर्मी वॉशही सुधारित पद्धतीने गोळा केला जातो. इथं मधमाशी पालनाचाही उपक्रम राबवला जातो. इथल्या पिकांना नुकसान करणारा इरिओफाइट कोळी याचं व्यवस्थापन झाडांच्या मुळाद्वारे औषध देऊन केलं जातं. गेंड्या भुंग्याच्या व्यवस्थापनासाठी वनस्पती पेस्टचा वापर करण्यात येतो, तर सोंड्या भुंगा किडीच्या व्यवस्थापनासाठी खोडामध्ये पाईपद्वारे औषध ओतलं जातं. काळ्या डोक्याच्या अळीच्या व्यवस्थापनासाठी जैविक परोपजीवी कीटक गोनिओझस आणि ब्रेकॉन यांची प्रयोगशाळेत निर्मिती करून चांगल्या प्रकारे या किडीचं व्यवस्थापन करण्यात येतं. रोगोट
फिरत चक्राकार पांढरी माशी या किडीच्या व्यवस्थापनासाठी मित्र कीटकांचं संवर्धन करून आणि त्यासोबत पिवळे चिकट सापळे लावून या किडीचं यशस्वी निर्मूलन केलं जातं. कोंब कुजव्या रोगाचं आणि डिंक्या रोगाचं सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यात येतं. सुधारित हायड्रोलिक मशीनच्या सहाय्यानं माडावरील फळांची काढणी करण्यात येते. भाटिया इथल्या या नारळ संशोधन केंद्रातल्या विविध उत्पादित फळांची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात येते. थँक्स मल्हार. खूप सुंदर व्हिडिओ होता हा व्हिडिओ चालू असतानाच गार्डन्स क्लबच्या अनेक मेंबर्सचा असा मेसेजेस होता की वी शुड व्हिजिट दिस भाटीज कोकोनट रिसर्च सेंटर. शुअर आपण नक्कीच हे व्हिजिट करणार आहे. बघूया आपल्याला सर कधी निमंत्रण देत आहेत शिंदे सर. आता संग्राम धुमाळ सरांची इच्छा आहे ती आपण पूर्ण लवकरच करूयात. सर जबाबदारी घेतील धुमाळ सर. नक्कीच सरांना आपण त्रास देतच असतो सारखा. पुन्हा एकदा आपण सरांना हे सांगूया की आम्हाला व्हिजिट करायचं आहे. आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळताना आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आहेत आपल्या गार्डन्स क्लबच्या ऍडवायझरी बोर्ड म्हणजे सल्लागार समितीचे सदस्य श्री विजय सावंत सर. मी थोडक्यात सरांची ओळख करून देते. सर निवृत्त विभागीय वनाधिकारी आहेत. 36 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध भागात त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटची सेवा केलेली आहे म्हणजे पर्यायी जंगलांची. 4 ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पार्क सरांनी निर्माण केलेले आहेत. 500 हेक्टरवर 50 लाख रोपांची लागवड केलेली आहे. विविध वृत्तपत्रे मासिक यात लिखाण सरांचं आहेच. शिवाय अनेक विद्यापीठांमध्ये सर गेस्ट लेक्चरर म्हणून जातात. वरचेवर आम्हालाही सरांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळत असतं. Savant sir, I would like to request you to deliver the presidential speech. Over to Savant sir. Vijay Savant sir. धन्यवाद पल्लवी मॅडम. आवाज येतोय क्लिअर? हो क्लिअर एकदम. पहिल्यांदा प्रथम मी सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन खरोखर चांगलं झालं. कार्यक्रमाची रूपरेषा मी जेव्हा पाहिली व्ही शिंदे सर, मैथिली निसर्गी मॅडम आणि ज्या पुढच्या काही दिवसात येणारे जे सर्व हे आहेत आपले रिसोर्स पर्सन ते खरोखर चांगले आहेत. यानं जेवढे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना खरोखर विविध पैलूवरचं एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होईल याची मला नक्कीच खात्री आहे. ह्याच्याबद्दल खरं तर सर्वांनी पुढाकार घेऊन केलेलं म्हणजे आयडिया जी होती ती मैथिली मॅडमची होती. त्यानंतरच्या प्रेसिडेंट पल्लवी मॅडम आणि सुरुवातीला कायम ज्या अशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात ते आपले संग्राम धुमाळ सर यांनी सुरुवात केली. कार्यक्रम घ्यायचे ठरवलं. ज्यावेळी मला समजलं की हा कार्यक्रम घेतायत कोल्हापूर सारख्या ठिकाणी नारळ महोत्सव म्हटल्यावर थोडस आपल्याला ऐकायला थोडस मजेशीर वाटतं की कोकणात नारळ महोत्सव घ्यायचं सोडून म्हणजे कोल्हापूरला कसं काय घेतात, काय संबंध, हे घाटावर नारळ महोत्सव कसा होतो. आतापर्यंत मी जितकं फिरत होतो म्हणजे महाराष्ट्रभर आणि जवळपास एक 80-90% माझा भारत फिरून झालेला आहे. कोकण तर मी महाराष्ट्राचा जो 4 जिल्हे आहेत कोकणाचे तिथं मी काम स्वतः केलेलं आहे. संपूर्ण किनारपट्टी जी आहे पश्चिम किनारपट्टी तर माझी पाहून झालेली आहे आणि वरचं भाग सुद्धा पाहिलेला आहे. ते बघितल्यावर एक लक्षात येत होतं की जेवढा कोकणपट्टीमध्ये नारळ आहे तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये वर घाटावर सुद्धा नारळ आहे. हे बघताना मी सहज आता ज्या पद्धतीनं मी ह्याच्यावर गार्डन क्लबचं ऍडवायझरी बोर्डवर आहे तसंच कोल्हापूरच्या वृक्ष प्राधिकरणावर पण मी सदस्य आहे. मग ते वृक्ष प्राधिकरण थोडीशी माहिती घेतली ते असं लक्षात आलं की कोल्हापूर शहरामध्ये 40,000 नारळाची झाडं आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त स्पेसिस कुठे असेल कोल्हापूर शहरामध्ये तर ते नारळ आहे. सिंगल स्पेसिसचा विचार केला
म्हणजे सर्वसाधारणपणे 150 ते 200 हेक्टर क्षेत्र होईल एवढी कोल्हापुरातली फक्त शहरातली झाडं आहेत. आणि कोल्हापूर जिल्हा जरी म्हटला तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास ह्या सर्व मिळून 1000 हेक्टर होईल एवढं क्षेत्र नारळाखाली आहे. मी म्हणतो आपल्याकडं घेतो आपण तर म्हटलं जसं खाली कोकण पट्टीमध्ये जसं नारळासाठी प्राधान्य दिलं जातं, लोकांना एज्युकेट केलं जातं, तसं वर घाटावर जे नॉन कोकण किनारपट्टीची जे क्षेत्र आहेत तिथं सुद्धा लोकांना खरं तर नारळाबद्दलच खास माहिती ही लोकांना झाली पाहिजे. तरच त्या नारळाचं कसं की लोकांना त्याचा फायदा होईल. म्हणजे एक छान उदाहरण बघितलं मी एक 15 दिवसापूर्वी मी ह्याला एका ठिकाणी बांबू लागवड केली होती पंचगंगेच्या काठी. ती बघायसाठी गेलो होतो. म्हणजे बांबू लागवडवरतीचं मी मार्गदर्शन स्वतः करतोय पण त्यांना. ते परत येताना तिथला एक शेतकरी सांगत होता की साहेब माझ्या घरावरून पाणी गेलं, इतकं पाणी होतं. परंतु माझं त्याच्या घरापेक्षा त्याच्या शेजारी एक नारळाचं झाड होतं, त्याच्याकडे माझं मी बघत होतो. तो म्हटला साहेब नारळाकडे काय बघताय? मी म्हटलं तुझ्या घरा एवढंच उंच आहे नारळाचं झाड. आणि ते तर व्यवस्थित आहे. त्याला नवीन फुलं आलेलं दिसतंय, फ्रेश दिसतंय. आधीचे नारळ पण आहेत. मग ह्याला काय झालं नाही? ते म्हणलं पुरात त्याला काय नाही झालं? मी अगदी नारळाचं झाड जवळपास बुडेल इतकं पाणी पंचगंगेच्या काठी त्या झाडापर्यंत आलं होतं. तरी पण ते नारळाचं झाड फ्रेश होतं, व्यवस्थित उत्पन्न देत होतं. मी म्हटलं फार चांगली गोष्ट आहे, की जर आज क्लायमेट चेंज व्हायलंय त्यामध्ये पूर येतात, काय होतात यामध्ये टिकून राहिलेलं झाड आहे, की जे उत्पन्न देतंय आणि इमिजिएट फ्रेश म्हणजे हार्डली पूर येऊन एक 15 दिवस झाले ते. 15 दिवस होऊन सुद्धा ऊस तर संपूर्ण कुजून गेला होता. तरी पण नारळ झाड मात्र फ्रेश होतं. म्हटलं ही एक चांगली कल्पना आहे, की आपण नदी काठामध्ये जर नारळाचं झाड जर लावू शकलो, तर शेतकऱ्याचं नुकसान अजिबात होणार नाही. त्याला जास्त उत्पन्न मिळेल. आणि अशी जर लागवडी जर लोकांच्या पर्यंत जाऊन हा कन्सेप्ट जर लोकांच्या समोर जर जाऊन पोहोचला, तर लोकांना नक्की समजेल काय होतंय ते. आता ह्याचा थोडासा मी पण थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केला. भारताचं म्हटलं की भारताचं जगामध्ये जवळपास 3रा नंबर आहे एरियामध्ये आणि पर हेक्टर उत्पन्नामध्ये आय थिंक आपण जवळपास टॉप मोस्ट असू. परंतु जेवढी आपण उत्पादनं काढतो वेगवेगळे प्रकार, त्यामध्ये आपण मला वाटतं कदाचित थोडंसं मागं पडतोय. कारण एक 100वर उपयोग ऑलरेडी जगामध्ये केले जात आहेत आणि आपण फारच थोड्या त्याच्या पार्टचा उपयोग करतो. म्हणजे इव्हन अगदी नारळाच्या शेवटच्या पानाच्या काडीपासून ते सध्या मुळापर्यंत सुद्धा म्हणजे जी मुळं निघतात त्याच्याकडे झाड पूर्ण वाढून झाल्यानंतर त्याच्यापासून डाईज वगैरे करतात त्यापासून सध्या टूथब्रश सुद्धा जे आहेत बांबू टूथब्रशचे जे ब्रिसल्स असतात त्यापेक्षा नारळाच्या मुळाचे जे फायबर्स असतात ते त्यातल्या त्यात टिकाऊ पण असतात आणि सॉफ्ट असतात. तर असे उपयोग वेगवेगळे केले जातात आणि हे नवीन नवीन उपयोग आपल्याला हे समजले पाहिजेत. मला हे भाटे संशोधन केंद्र म्हणजे आय थिंक मी 86-87 ला कोकणामध्ये रत्नागिरी माझं पोस्टिंग होतं. त्यावेळेपासून माझं ते भाटे संशोधन केंद्राला मी फार वेळा तसं जाऊन आलेलो आहे अधूनमधून. त्यांचं कामही मला फार चांगलं माहित आहे. तर त्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग ही आपल्याला दिली गेली पाहिजे. म्हणजे आपलं हे आता पुढचं जे 8-10 दिवसाचं जे ट्रेनिंग वर्कशॉप जे आहे, त्याचं विंडो म्हणजे तुम्हाला फक्त खिडकीतून बघायला मिळेल, की नारळाचं विश्व किती मोठं आहे. आणि ह्या विश्वातून आपल्याला समजेल, की आपल्याला पुढं कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या कराव्या लागणार आहेत. जर अशा पद्धतीच्या गोष्टी जर आपल्यापर्यंत ह्या माध्यमातून जर आपल्यापर्यंत जर जाऊन पोहोचल्या, तर आपल्या भागात असणारे जे नारळाची झाडं आहेत, नारळाच्या बागा आहेत आणि स्पेसिफिकली आपण जर सिटीमध्ये म्हणतोय, की कोल्हापूर सारख्या एका गावामध्ये 40,000 नारळाची झाडं असतात. तर असे वेगवेगळी जी शहरं किंवा शहर सदृश गावं आहेत, तिथं जी नारळाची झाडं आहेत. म्हणजे बघा की तुमच्याकडे एखादा प्लॉट असेल आणि तुम्ही एखादं घर बांधता. तर त्यामध्ये तुम्ही ठरवता की ठीक आहे आपलं घर बांधून झालं आता आपण त्यामध्ये काही झाडं लावू. तर अनडिस्प्युटेड पहिलं नाव असतं नारळ. मग पहिल्यांदा नारळ लिहिता आणि मग तुम्ही विचार करता की पुढं कोणती झाडं लावायची. मग नारळाबद्दल लावायचं का नाही कधी चर्चा कधी होतच नाही. ते म्हणजे टेक इट ग्रँटेड म्हणजे तुम्ही नारळ लावणारच आहे. हे नारळ झाड तुम्ही पहिल्यांदा लावताच घराजवळ आणि मग त्याच्यानंतरची तुमची पुढची झाडं ही चालू होतात. तर असं जे आहे की इतकं महत्व आपण आज आपल्या जीवनात तयार करून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर ह्या पद्धतीनं जर नारळाच्या झाडाची लागवड होत असते, तशीच त्याचा जर उपयोग जे आहेत वेगवेगळे
ते जर लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचले काय, की आज सुद्धा मला थोडस, मी कालच आपलं जे आरोग्य विभाग आहे कोल्हापूरचा, त्यांना विचारल्यावर त्याने सांगितलं की म्हणजे त्याचं वेस्ट डिस्पोजल कसं होतं, तर त्याने सांगितलं की सर आम्ही सगळ्यात एकत्रित आणत होतो यापूर्वी नारळ, वेगवेगळ्या हॉटेल इंडस्ट्री मधून नारळ, करवंट्या वगैरे जे थोडंसं वेस्टेज निघतं, देवळातून मोठ्या प्रमाणावर वेस्टेज निघतं, ते आम्ही एकत्रित आणून आम्ही इथं पुढे ट्रीट करत होतो, ब्रिकेट्स वगैरे करायचो, जाळून टाकायचो. तर ह्याच्या पुढे आम्ही असा निर्णय, म्हणजे कोल्हापुरात असा निर्णय घेण्यात आलेला आहे की नारळाचं वेस्टेज हे सेपरेट गोळा केलं जाणार आहे यापुढे महानगरपालिकेचं, आणि त्याचं तसं प्रोसेसिंगसाठी काय करायला पाहिजे या पद्धतीनं स्पेसिफिक त्याला प्रोसेसिंग केलं जाणार आहे. ह्या त्यांनी स्वतःहून सांगितलं मला की असं असं आहे म्हणून. निखिल पडळकर म्हणून ते सहाय्यक आरोग्य अधिकारी आहेत, त्यांनी मला सांगितली ही गोष्ट. तर अशा पद्धतीनं आपण हळूहळू पुढे जात आहोत. तर ह्या पद्धतीने जर आपण जर गेलो तर असं आहे की आपली इकॉनॉमी तशी कोकोनट बेस्ड नाहीये. जे काही छोटी जी बेट जी आहेत किंवा किनारपट्टी असणारी जी काही छोटी राज्य आहेत, त्यांची इकॉनॉमी थोडीशी कोकोनट बेस्ड, मरीन प्रोडक्ट बेस्ड अशी असते. महाराष्ट्राला कसं की आपण तेवढा विचार करत नाही, परंतु वाढती लोकसंख्या आणि पुढे पुढे येणारी जी क्लायमेट रिलेटेड जे काही चॅलेंजेस आपल्याला आहेत, यातून जर काय करायचं तर आपल्याला प्रत्येक प्रॉडक्ट, आणि कोकोनट सारखा, नारळासारखं इतकं कल्पवृक्ष ज्याला म्हणतो, आणि म्हणजे मी जेव्हा त्याचे उपयोग बघितले, माइंड ब्लोईंग, म्हणजे मला ते म्हणजे त्याच्यावर काय बोलावं समजत नाही, इतके उपयोग. इव्हन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पार्ट सुद्धा कोकोनट पासून सध्या बनवायले. अतिशय भारी भारी प्रॉडक्ट्स जे आहेत ते आपल्याला म्हणजे जगात त्यावर संशोधन होतंय, बनवले जात आहेत, काम केलं जातंय. त्याला हँडीक्राफ्ट मध्ये आहेत, बचत गटापासून ते मोठ्या इंडस्ट्री पर्यंत, अशा सगळ्या फील्डमध्ये कोकोनटचा वापर जो आहे आणि इंडस्ट्रीज त्याच्यावर तयार होत आहेत. तर अशा पद्धतीनं खरोखर गार्डन्स क्लबनी केलं. ह्याच्यापूर्वी बांबू वर्कशॉप एक मोठं घेतलं तर तसं लोकांना उपयोगी अशा पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीचं एका थीम घेऊन लोकांच्या पर्यंत मोठ्या प्रमाणात त्याची माहिती पोहोचवायचं खरोखर काम गार्डन्स क्लबने सुरू केलं. याच्याबद्दल मला खरोखर आनंद वाटतोय. ऍज अ ऍडवायझर म्हणून आम्ही काय म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की हे करा म्हणून आम्ही सांगितलं नव्हतं, तरी पण जे ऍक्टिव्ह मेंबर आहेत त्यांनी ह्यामध्ये खरोखर पुढाकार घेतला आणि अशा पद्धतीनं कार्यक्रम आता हे चालू करतायत. त्याबद्दल मी खरं तर सर्वांना शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम नक्कीच होईल अशी आशा बाळगतो. जाता जाता एक मगाशी जी फिल्म बघितली त्याच्यामध्ये नारळावरचं हे होतं, पेस्ट कंट्रोल जो असतो, कदाचित शिंदे सर ऐकत असतील आय थिंक. तर मला असं सांगा वाटतं की नारळावर जसं पेस्ट कंट्रोलला वेगवेगळ्या किडे वापरतात, तसं नारळावर एक प्रकारचा विंचू असतो, चपटाच विंचू असतो वर, आणि तो पेस्ट कंट्रोल करत असतो. म्हणजे मलाही तिची माहिती मिळाली तो चावल्यावरच. म्हणजे काय फारसं काय झालं नाही, थोडस जोरात मुंगी चावल्यावर होतं तेवढंच वाटलं मला, परंतु तो वर स्पेसिफिक नारळावर असतो आणि तो नारळावरची किडे खात असतो. आणि नारळ जे शेतकरी आहेत त्यांना तो माहिती असतो की हा नारळ आहे, म्हणजे नारळावरचा विंचू आहे, छोटासाच विंचू असतो, पण तो पेस्ट कंट्रोल चांगल्यापैकी करतो. म्हणजे जाता जाता मला एक विषय मगाशी ऐकल्यासारखं वाटलं, नोट करून जर ठेवलं तर आपल्याला पुढच्या पुऱ्या ह्याच्यामध्ये थोडं सगळ्यांना उपयोगी पडेल. तर मला अध्यक्षपद भूषवायसाठी संधी दिली, माझे थोडेसे छोटेसे विचार व्यक्त करायला संधी दिल्याबद्दल मी गार्डन्स क्लब आणि आयोजकांचे आभार मानतो. आणि अध्यक्ष या नात्यानं तसं हा कार्यक्रम सुरू झाला असं मला खरं तर परत एकदा जाहीर करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ओव्हर टू पल्लवी मॅडम. थँक्यू सर. आपल्या कोल्हापूर परिक्षेत्रातली ही जी माहिती आहे, आणि आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं देवस्थान म्हणजे अंबाबाईचं मंदिर आणि ज्योतिबा, इथं आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की नारळ फोडूनच लोक पूजा आपली अर्पण करत असतात, आणि त्यामुळे आपल्या इथे खरंच खूप मोठ्या प्रमाणात हा नारळाचा कचरा जमा होत असणार आहे. इवन टुरिझम पण कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे हॉटेल्स मधले जे नारळाचा कोकोनट वेस्ट आहे तोही येत असणार. तर कोल्हापूर महानगरपालिकेने हा नक्कीच स्तुत्य सुरुवात केलेली आहे की नारळाचा कचरा ते वेगळ्या आणि हे वेगळा कलेक्ट करणार आहेत. आणि ही माहिती तुमच्याकडनंच आम्हाला मिळाली. आपल्या कोल्हापूर आसपासचं
कोकोनटचं प्लांटेशन किती हेक्टरवर आहे, किती प्रमाणात आहे, त्याचं प्रोडक्शन झाल्यानंतर त्याचं पुढे कसा उपयोग होतो, ही सगळी खूपच चांगली माहिती आपण आम्हाला दिलीत सर, त्याबद्दल आपले धन्यवाद. आता आपल्या गार्डन्स क्लबचे उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट शशिकांत कदम सर. शशिकांत कदम सर तुम्ही आहात? सर मगाशी आहेत ना? हा. सर Shashikant Kadam sir will express his gratitude and vote of thanks. Over to you, sir. नमस्कार. आजच्या या गार्डन्स क्लब कोल्हापूर आयोजित कोकोनट फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विजय सिंह सावंत सर, रिटायर्ड डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर व आपल्या गार्डन्स क्लबचे ॲडवायझर कमिटी मेंबर आहेत. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर व्ही शिंदे सर, हेड ऑफ रिजनल कोकोनट रिसर्च स्टेशन भाटे रत्नागिरी, यांनी कोकोनट संदर्भात औषधी उपयोग व कोकोनट पासून कसे आर्थिक फायदा होतो याची थोडक्यात उपयुक्त अशी माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर मैथिली नेसर्गी नाईक, आयुर्वेदा एक्सपर्ट पुणे, यांनी विविध अंगाने कोकोनटची माहिती सांगितली. या सर्व पाहुण्यांचे मी आभार मानतो. तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज ॲग्री कॉलेजचे डॉक्टर संग्राम धुमाळ सर व डॉक्टर सीमा सरवदे मॅडम यांचे मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेऊन ॲनिमेशन फिल्म तयार केली ते मल्हार जोशी व त्यांना तांत्रिक सहाय्य केलेले रघुनाथ चौधरी यांचे बी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाची माहिती सर्वसामान्य सर्वांना पोहोचवण्याचं काम दैनिक सकाळ व दैनिक पुढारी यांनी प्रसिद्धी केली आणि याबद्दल या दैनिकांचेही मी आभार मानतो. तसेच संस्थेच्या अध्यक्षा माननीय कल्पना सावंत मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी खूपच परिश्रम घेऊन जे नियोजन केले, तसेच गार्डन्स क्लबची कार्यकारिणी सदस्य, सल्लागार समिती सदस्य व सर्व सभासद व या कार्यक्रमाला जॉईन झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच आज या कोकण फेस्टिवल या कार्यक्रमाचं ओपनिंग झाले आहे. सर्वांनी कार्यक्रम पत्रिका पाठवल्या आहेत, तरी सर्वांनी रजिस्ट्रेशन करून उद्या बरोबर 3 वाजता कार्यक्रम सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. तरी आज हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू सर, थँक्यू. हा, कल्पना मॅम, तुमच्या ह्यांनी आपण आता ही मीटिंग एंड करूया. कार्यक्रम संपन्न झाला असं आपण जाहीर कराल. कल्पना सावंत मॅम नाही सर, शशिकांत सरांनी सांगितल्याप्रमाणे आजचा आपला हा कार्यक्रम संपलेला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.